तर नमस्कार मित्रांनो. तर भरपूर जण ताईच्या आणि दादांच्या कमेंट आल्या होत्या की ह्या 7-8 दिवसामध्ये कमेंट जास्त आलेल्या आहेत आणि मला भरपूर जण ताई पण मी शॉर्ट व्हिडिओ चालू आहेत. म्हणजे आता सध्या आपल्या यूट्यूबवर सगळे ब्लॉग व्हिडिओ आहेत ते सगळे बंद आहेत. म्हणजे आता एक पण ब्लॉग व्हिडिओ नाही आपला यूट्यूबला आलेला आणि ते पण 7 ते 8 दिवस झालं ब्लॉग नाही आपल्या यूट्यूबला. तर ते भरपूर जण दादा ताई कमेंट करतात की दादा तुमचा एक पण ब्लॉग येत नाहीत, रेग्युलर ब्लॉग येत नाहीत, काय येत नाहीत, कशामुळे येत नाहीत. आणि पहिले आम्ही काय करायचो, काही ना काय करून तर दोन्ही पण ब्लॉग कधी पण म्हणजे डेली ब्लॉग आमचे काही ना काय ब्लॉग तर येतच होते तुमच्यासाठी बघण्यासाठी. पण आता सध्या ब्लॉग येत नाहीत, त्याच्यामुळे तुमच्या कमेंट आल्या आणि ते कमेंट मी वाचल्या भरपूर जणांच्या आणि म्हणलं आपण ब्लॉग बनवून सांगा एकदा ह्या एका ब्लॉगमध्ये की आपले व्हिडिओ कशामुळे येत नाहीत, काय नाही. तर ते पण म्हणजे सांगावंच लागते ना. तुम्ही आता काही जण काही ताई अशा ब्लॉग साक्षीचे पण ब्लॉग आमचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं आहे आपल्या चॅनलला आणि वाट बघतात ब्लॉगची. आम्ही पण वाट बघतो ब्लॉगची. म्हणले ताई, मला भरपूर जण ताई म्हणल्या दादा तुमचा ब्लॉगच येत नाही, अशात काय झालं आहे नेमकं, कशामुळे तुम्ही ब्लॉग बंद केले. तर ब्लॉग बंद करायचं फक्त कारण तुम्हाला माहिती आहे की कसं झालं आहे की आता आपलं घर बांधायल्यामुळं जरा ही झालं आहे आपलं जरा म्हणजे घर बांधाय काढल्यापासून जरा ताणाताण झाली राव ह्याची. आता काम घराचं तिथं तुम्ही तर समजून गेला असाल मला काय बोलायचं आहे. काय घराचं काम काढल्यामुळं एकदम कंडिशन ही झाली आता सध्या जास्त. त्याच्यामुळं आपण ब्लॉग नाहीत काढलेली आणि इथून पुढं पण आपले ब्लॉग काय म्हणजे असं जास्त ब्लॉग म्हणजे नाही यायची शक्यता आहे यूट्यूबवर जास्त. तर म्हणजे कसं ब्लॉग नाही यायची शक्यता म्हणजे म्हणजे बंदच कसं होतं आहे ब्लॉग, तसंच ब्लॉग होणार आहे. मला म्हणजे असं वाटतं आहे की एकदम आता ताणाताण चालू आहे घर बांधाय काढल्यामुळं. तर मित्रांनो फक्त तुमचा असा सपोर्ट राहू द्या. लवकर म्हणजे काही दिवसांना मी करील चालू, पण आता सध्या तर एवढंही झालं आहे बेकार म्हणजे डेली आपले ब्लॉग येणं म्हणजे शक्य नाही. आता हे घर बांधल्याशिवाय काय, आता पावसाळा चालू आहे आणि त्याच्यामुळे घर बांधण्यामुळं इकडं जा तिकडं जा, ही सामान आणा ती सामान आणा, त्याच्यामध्ये त्याच राड्यामध्ये मी आहे सध्या. आणि सगळं तिथं म्हणजे दगडं उचलायचे, इकडून तिकडं खडी वाढायची रस्त्यावर आलेली, पुन्हा मुरुम टाकायचा, ही म्हणजे सगळं आमच्या मागं साक्षीच्या माझ्या आईच्या मागं सगळे आम्ही तीच काम करतो रोज. तर मित्रांनो त्याच्यामुळे फक्त ब्लॉग येत नाहीत आपले आणि इथून पुढे पण कंटिन्यू ब्लॉग यायची शक्यता नाही. तर भरपूर जण म्हणले दादा टाकत जावा तुम्ही ब्लॉग टाकत जावा, म्हणून मी म्हणलं आज एक ब्लॉग बनवावा आणि आज ही तुम्हाला सांगावं की कशामुळं आपले ब्लॉग डेली येणं झालेत. तर साक्षी पण म्हणत होती काढू व्हिडिओ, पण टाईमच नाही. टाईम नसल्यामुळं हे झालं. काही जण वाईट पण कमेंट करतात, तर पण मी त्यांच्याकडे काही लक्ष देणार नाही. म्हणजे हे घराचं काम होईपर्यंत तर आपले कंटिन्यू ब्लॉग येणार नाहीत. घर तुम्हाला तर माहितीच आहे की पहिलं घर कसं आहे काय नाही. तुम्हाला दाखवलेलं पण आहे मी पावसाळ्यामध्ये. पाऊस आलता तेव्हा तर कसं झालं पावसामध्ये आपल्या घराचं ते तुम्हाला माहिती असेल ना. एकदम पावसानं गळतंय म्हणून आपल्याली आता गरज जास्त घराची आहे. तर घराची गरज असल्यामुळं आपण आधी घर बांधून घ्यावं लागेल. घर बांधल्यावर मग पुन्हा बाकीचं म्हणजे ब्लॉगचंही बघावं लागेल आपल्याला. नंतर आता त्या ब्लॉगवर जर ध्यान दिलं तर आपलं घर म्हणजे लवकर तयार नाही होणार. मग माझं म्हणजे लक्ष सगळं घराकडं आहे आणि आता जास्तीत जास्त घरावर जेवढं फोकस करतात तेवढं आपलं घर लवकर होईल. घराकडे ध्यान देतात तेवढं मी सारखं म्हणजे घर केव्हा होईल आपलं उभा हे फक्त मला चिंता पडली. नाही तर हे तुम्हाला तर माहितीच आहे, हे घरापाशीच आहे हे घर. बघा ना पत्र्याचं घर, तिकडे ते पण 1-2 रूम आहेत पण ते पण सगळ्या खराब होऊन गेलेल्या आहेत ना. आणि पावसानं सगळं घर गळतंय ते तर तुम्हाला माहितीच आहे. मग त्याच्यामुळं घर बांधणं ही आवश्यकता आहे, म्हणून आपल्या यूट्यूबला ब्लॉग नाहीत येणार. तर मित्रांनो माफ करा मला काही दिवस, पण असाच सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी राहू द्या. आम्ही काही दिवसांना चालू करताल ब्लॉग, डेली ब्लॉग. पण आता सध्या येतील ब्लॉग पण एवढे म्हणजे असं रेग्युलर नाहीत येणार.
रेग्युलर म्हणजे असं येईल 4 दिवसाला किंवा 3 दिवसाला असा एखादा ब्लॉग येईल, पण रोज ब्लॉग येणं म्हणजे शक्य नाही. तुम्हाला जेवढं होतं तेवढं तुम्ही सांगितलं. घराची कंडिशन आपल्या तिथं तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही तर तुम्हाला तर माहितीच आहे की घराची कंडिशन कशी आहे ती पहिली आपल्या. मग त्याच्यामुळे आपली तिकडे बांधायचे, ती घर झालं की मग काही टेन्शन नाही. तर बघा हे घर कसं आहे, बघा हे इकडं आपलं पहिलं घर कसं आहे ते आपलं घर तुम्हाला तर मी दाखविलंच आहे पहिल्या पण व्हिडिओमध्ये, ह्या पण व्हिडिओमध्ये की घराचं कसं आहे काय नाही. त्याच्यामुळं येणं शक्य नाही. आणि यूट्यूबचे व्हिडिओ आता म्हणजे बंदच राहणार आहेत. यूट्यूबला व्हिडिओ बंद. आणि इथून पुढे काय जास्त एवढे म्हणजे बंद पण नाही, म्हणजे तसं म्हणायला मी ठेवणार आहे म्हणजे कधी ना कधी 1-2 व्हिडिओ तर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ, बारकाले व्हिडिओ तुमच्यासाठी काही ना काहीतरी टाकावंच लागेल की तुम्ही वाट बघता. मग ताई ही भरपूर जण मला कमेंट केलं की दादा आम्ही तुमच्या ब्लॉगची वाट बघतो, पण अशात काय ब्लॉग तुमचा येणं झाला आहे किंवा काही नाही. पण ताई म्हणलं मी काय करतो, इंस्टाग्रामचीच जी रील आहे तीच टाकायला लागलो आहे अशात ह्याच्यावर आपल्या यूट्यूबवर. म्हणजे ब्लॉग पण बनवणं झालं नवीन, तर मी बनवायचा प्रयत्न करीन. तरी पण जर टाईम राहिला तर प्रयत्न करीन, जेवढं लवकर होईल तेवढं मी ब्लॉग बनवून टाकायचा प्रयत्न करीन. आणि तुमच्यासाठी काहीतरी ब्लॉग अशा घेऊन येईल जे आपलं खरं घराचं पण दाखवतो तुम्हाला काम. पहिल्या पण ह्याच्यामध्ये दाखवलेलंच आहे तुम्हाला घराचं काम. तर मित्रांनो फक्त तुमचा असा सपोर्ट राहू द्या कायमस्वरूपी, म्हणजे झालं आणि तुमचं प्रेम असंच राहिलं म्हणजे काही टेन्शन नाही. येणार आहेत आपले ब्लॉग, पण आता सध्या ब्लॉगवर ध्यान देऊन जास्त जमणार नाही, कारण की आपलं पहिलं घर महत्त्वाचं आहे. काय काय बघाय गप बसली हा? मग ऐकायची निक गप बसली, काही एक पण शब्द बोलणार झाली. ते मुरुम ही टाकलेलं आहे, म्हणजे मुरुम ही घराच्या समोर टाकायला लागते. दगड टाकलेले आहेत खरपण दगडं, ती पण मी रोज लावतोय उठलं की. पुन्हा विटा आणल्या काल परवा दिवशी, विटा तुम्हाला तर माहितीच असेल. विटा आणल्या, ढस आणली, आता आज लोखंड आणायचे. म्हणजे असंच काही ना काय घराचं काम निघत राहते. मग त्याच्यामुळं व्हिडिओ काही जास्त काढणे नाही. आणि इंस्टाग्रामला जास्त वेळ लागत नाही व्हिडिओ बनवायला. तर मित्रांनो त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ येत नाहीत. आणि माफ करा जास्त व्हिडिओ आपले येत नाहीत त्याच्यामुळं. तर लवकर काही दिवसांनी आपलं घर झालं मग तुम्हाला डेली ब्लॉग येतील. आणि तुमचा असा सपोर्ट फक्त राहू द्या, तर कंटिन्यू ब्लॉग येतील पुन्हा आपलं घर झालं की नाही. म्हणजे पुन्हा काही म्हणजे टेन्शन नाही आपल्याकडं. घर झालं एकदा पुन्हा आपलं नो टेन्शन आहे पुन्हा. तर मित्रांनो असंच सपोर्ट राहू द्या तुमचा कायमस्वरूपी, आणि असंच प्रेम राहू द्या. आता सध्या तर येणार नाही डेली, पण येतील. पण 2-3 दिवसाला एक ब्लॉग येईल. आणि शॉर्ट तर मी टाकतोय, शॉर्ट व्हिडिओ तर टाकतोय दिवसाला 2 तर शॉर्ट टाकतोय, त्याचा विषय नाही शॉर्टचा. तर बघत राहा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर बाय बाय. बाय बाय. बाय बाय म्हण. बाय बाय. टाटा. टाटा.